16 वर्सांच्या उपरांत गोंयाक मुक्ती मेळ्ळी। आयच्या ह्या खासा सुवाळ्याक आमच्या मदीं आसात गोंयचे राज्यपाल श्री PS श्रीधरन पिल्लेजी, तशेंच स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास उर्फ दाद देसाय, ज्यांचे भाषण आम्ही आताच नुकतेच सगळ्यांनी ऐकले। आमच्या मदीं आसात आमचे मंत्री बाब सुभाष शिरोडकर, सुदीन ढवळीकर, विरोधी पक्षनेते बाब युरी आलेमांव, कन्नावलू, बाकीच्या ॲडमिनिस्ट्रेशनातले सगळे ऑफिसर्स आणि खास करून आयच्या कार्यक्रमांक फोगा नेव्ही हांचे सगळे ऑफिसर्स हांगासर आयिल्ले आसा। आमचे बाकीच्या तमाम सगळे पत्रकार म्हज्या भाव भयणांनो, तशेंच माणकुल्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पुराय समेस्त गोंयकारांक जे गोंयांत आसा आनी गोंया भायर आसात, ह्या सगळ्या जाणांक गोंयच्या क्रांती दिनाच्यो खूब खूब शुभेच्छा। डॉक्टर राम मनोहर लोहिया हांच्यानी क्रांतीची ज्योत गोंयांत पेटयली। डॉक्टर लुईस मिनेझीस हांच्या होसोळणा ह्या घरात ते खरें म्हणजे विश्रांती घेवपाक आयले, बट विश्रांती थंयच उरली आणि तांच्यांनी गोंयांतूय परत एकदा क्रांती सुरवात केली। थोडोसो इतिहास आमच्या मुखार डॉक्टर आपले स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष ज्यांच्यांनी म्हटलें की आपले 3 टर्म रिवायज जाले। खरें अजूनय बी सक्षम रित्या भाशण करपी बाब रोहिदास देसाय आणि त्याच बरोबर उरलेले सगळे स्वतंत्र सेनानी आज हांगासर आयल्या, त्या सगळ्या जाणांक हांव नमन करता। हयात आसा आणि हयात ना त्या सगळ्या स्वतंत्र सैनिकाच्या त्यागाक लागून आमकां 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा आमकां स्वतंत्र मेळ्ळें। आमकां खबर आसा, खरें म्हटल्यार ते पळोवंक वचत जाल्यार रोहिदास देसाय दाद हांच्यांनी सांगिल्लो इतिहास हो तसो 15 ऑगस्ट 1947 ते 19 डिसेंबर 1961 हाच्या मदलो चड आशिल्लो। कारण खरी क्रांतीची ज्योत पेटयल्या उपरांत रोखडेंच आमकां स्वतंत्र मेळपाक जाय आसलें, बट भारत देश स्वतंत्र जाल्या उपरांत तब्बल आमकां 14 वर्सां उशीर लागलो आणि म्हणून तर कितल्याशाच स्वतंत्र सैनिकांक आपल्या जिवाचो आपल्याक बलिदान दिवचें पडलें। आमकां याद आसा 15 ऑगस्ट 1955 म्हणजे हुतात्मा बाळाराया मापारी पासून कर्नल बेनीपाल सिंग पासून हिरवी गुरुजी आसतले अशे असंख्य म्हणजे गोंयांतले काका लवंदे आसतले, शिनारी आसतले, अशे कितलेशेच जाण जांकां आपल्या प्राणाची आहुती दिवची पडली आणि त्याच 14 वर्साच्या कार्यकाळात खरें पयलीं स्वतंत्र दिल्लें आसत जाल्यार गोंय हे अजूनय बी कितल्याशाच मोठ्या प्रमाणात आमी उदरगत करपाक शकतले आसले, बट आमी विसरूंक ना। त्यांच्या त्यागाचे प्रतीक आशिल्ले आग्वादचो जेल गेली कितलीशीच वर्सां खितपत पडिल्लो। डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळात आमी तब्बल 14 कोटी रुपया खर्च करून आमी तो आग्वाद जेल म्युझियम आज परत एकदा म्हणजे आग्वादचो जेल व आग्वाद जेल म्युझियमात आमी कन्वर्ट केलो। ज्या डॉक्टर राम मनोहर लोहियांक त्यांच्या खोलीत जो कैद दवरलेलो, आज तांचो स्टॅच्यू त्या खोलीत आसा। आमकां तोय थंय गेल्या उपरांत पळोवपाक मेळटा। गोंयचो इतिहास ताजेर केल्ली एनिमेशन फिल्म ही बी आग्वाद जेल म्युझियमात गेल्या उपरांत आमकां पळोवपा खातीर मेळटा। खरें म्हणजे आयच्या भुरग्यांक गोंयचो इतिहास खबर आसप गरजेचो आसा। ज्या राज्याचो इतिहास जी भुरगीं जाणटा तांचो फुडार आणि तांचें भविश्य हेंय खूब बरें आसता। म्हणून तर 19 डिसेंबर आसतलो, 18 जून आसतलो, अशे वेगवेगळे दिन आमी सदोदीत मनयता, ज्या निमित्तान म्हणजे परत एकदा ह्या इतिहासाची उजळणी जावची आणि लोकांच्या समोर ह्या इतिहासाक याद दवरपा खातीर आमी सगळे जाण म्हणजे तयार आसचे। 451 वर्सांच्या जुलमी राजवटींतल्यान आमकां सगळ्या जाणांक खबर आसा की जी जुलमी राजवट गोंयच्या कितल्याशाच लोकांनी सोंसली आणि तेन्ना जो उलो मारिल्लो की सगळ्या जाणांनी एक जावपाची गरज आसा। हिंदू, मुस्लीम, कॅथलीक हे सगळे जाण एक जावन ह्या पोर्तुगीज जुलमी राजवटीच्या विरोधात लढपाची गरज आसा आणि तीच तर तेन्ना सगळ्या जाणांनी एक जावन खरें ह्या स्वातंत्र्य लढ्याक सुरवात केली, म्हणून हे पॉसिबल जालें। आज ते याद करपा खातीर आमी डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनच्या वतीन परत पुराय जे एनिमेशन फिल्म ऑन द गोवाज फ्रीडम स्ट्रगल ही बी काडल्या फुडल्या 19 डिसेंबर पर्यंत ती एनिमेशन फिल्म ही रिलीज जातली। विरासत आणि विकास ह्यो दोनूय गोष्टी ह्यो तितक्योच म्हत्वाच्यो आसता। म्हणून गेल्या 60 वर्सांक गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस। ह्या प्रोसेसात वेगवेगळो विकास सातत्यात गेली सरकारां म्हणजे आपले भाऊसाहेब बांदोडकरांच्या पासून तो आतापर्यंत गोंयांत ह्या विकास जायत येयल्लो आसा आणि तोच विकास फुडें व्हरता आसतना ह्या 6 वर्साच्या कार्यकाळात आमी गोंय फुडें व्हरता आसतना वेगवेगळ्या थराचेर वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात विकास केला। हांव विकास खातीर सांगता की स्वतंत्र सैनिकांनी तेन्ना पळयल्लें गोंयचें उज्वल भविश्य, गोंयच्या तरणाट्या खातीर पळयल्लो भविश्य हे साक्षात आज साकार जाता आसतना दिसता। हे म्हाका गर्व जाता। आमी पळयता की तेंच्यांनी एड्युकेशन सेक्टरात
पळयल्लो की गोंयचो प्रत्येक भुरगो हो साक्षर जावचो, गोंयचो प्रत्येक लोक हो साक्षर जावचो. 100% लिटरसी ही आमी ह्या वर्सा साध्य करपाक शकलो. हो म्हाका खूब मोठो अभिमान आसा. गोंयांत सुरू केल्ल्यो प्राथमीक शाळा पासून आज गोंय सरकारान वेगवेगळ्यो IIT, NIT, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आणि वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट यासारखी वेगवेगळी इन्स्टिट्यूट आज नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल आयुष सारकेली इन्स्टिट्यूट ही गोंयांत जाता ही आमच्या खातीर गर्वाची गजाल आसा. गोंय खूब बाकीच्या राज्यापेक्षाय खूब ल्हान, बाकीच्या राज्यापेक्षा खूब उसरांत आमी स्वतंत्र जाले. पण हे खंयसरूच न दवरता आसतना आमी सातत्यान पळयता की 13 फ्लॅगशीप प्रोग्रामाच्या अंतर्गत सगळ्या राज्याच्या पेक्षा आमी एक नंबराचेर पावपा खातीर सदोदीत आमी फुडें उरल्या. हर घर नल से जल आसतले किंवा हर घर शौचालय आसतले, हर घर इलेक्ट्रिसिटी आसतली, हर ग्राम सडक आसतले, हर घर इन्शुरन्स आसतलो. अशा पद्दतीच्यो विविध योजना, केंद्राच्यो योजना लोकांपर्यंत पावोवपा खातीर गोंय हे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ह्या योजनेच्या अंतर्गत आमी प्रत्येकापर्यंत ही योजना पावले. म्हणजे आमी कित्याक सांगता तर स्वतंत्र जाता आसतना तांच्यांनी पयलें स्वप्न म्हाजो गोंयकार हो खंयच्याच गोश्टी पासून वंचीत उरचो न्ही, म्हाज्या गोंयकाराक केंद्रांतल्यो सगळ्यो योजना मेळच्यो होच तेन्नाचो उद्देश आशिल्लो आणि तोच उद्देश मुखार दवरून आज म्हजें सरकार कार्यरत आसा. तेन्ना तेंच्यांनी स्वप्न पळयल्लें की हे गोंय ह्या पुराय भारत भूंयचेर एक प्रगत राज्य म्हणून फुडें येवचें. आणि आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या दोन्ही क्षेत्रात हे प्रगत राज्य म्हणून फुडें येता आसतना आमी सगळे जाण पळयता. फाटल्या 10 वर्साच्या कार्यकाळात आमी जेन्ना म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूब मोठ्या प्रमाणात आमी हांगासर करपाक शकले. कारण जे स्वप्न तांच्यांनी तेन्ना पळयल्लें म्हणजे 1946 जे स्वप्न डॉक्टर राम मनोहर लोहियाक पयले दिसा क्रांतीची ज्योत, क्रांतीची मशाल पेटोवन तेन्ना दाखयलें तें स्वप्न आज साकार जाता आसतना आमकां दिसता की पुराय गोंय हे एक इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या मोठ्या प्रमाणात आमी आज करपाक शकले. हे म्हाज्या खातीर एक गर्वाची गजाल आसा. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणटा आसतना आमी पळयता की गोंयांतले वेगवेगळ्या सेक्टरांत की भुरगे फुडें येवचे. मागीर IIT, NIT हाच्याच बरोबर ITS सारकिल्या सुद्दां म्हणजे स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हाजेर भर दिता आसतना आमी ते साध्य करपाक शकले हाची मोख म्हाका आसा. आणि निश्चितच रित्या अजुनूय बी खूब मोठ्या प्रमाणात गोंय डेव्हलप जावपाची शक्यता आसा आणि आमी ते डेव्हलप करपा खातीर सगळ्या जाणांचो आस्पाव आसप गरजेचो आसा. विकसीत भारत 2047 हे स्वप्न ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी भारत देशाच्या स्वातंत्र्याक जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना पुराय राष्ट्र हे विकसीत राष्ट्र फुडें येतले. त्याच धर्तीचेर पावलार पावल दवरून विकसीत गोवा 2037 10 वर्सां पयलीं विकसीत जावपाक जाय हाच्या खातीर आमी सदोदीत कार्यरत आसा. स्वातंत्र्य सैनिकांच्या आशीर्वादात आणि आताच्या तरणाट्यांच्या ह्या इनोव्हेशन टेक्नॉलॉजी युगात आमी फुडें वयता आसतना म्हणजे आमी म्हणटा त्या सगळ्या पद्दतीचे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्यो सगळ्यो गजाली साध्य करता आसतना गोंय विकसीत गोवा 2037 पर्यंत आमी साध्य करपाक शकतले. आणि हातूंतल्यान इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्यो सगळ्या पद्दतीचे डेव्हलपमेंट आमी 5 पिलराचेर फुडें व्हरपाचो मोख आमी दवरला. बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर आमी सगळ्या लोकां खातीर दिवपाक शकले. आता एडवान्स इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाच्या वाटेन आमचो मोख आसा आणि म्हणून तर आमी हर घर नल से जल दिले म्हणून आमी वगी बसूंक ना. हर घर फायबर दिवपाचें स्वप्न हे आमी सातत्यात पळयता. हे स्वप्न घडे कदाचित तेन्ना पळयल्लें तें स्वप्न आज 63 वर्सां उपरांत काय आसना म्हणजे गोंय मुक्त जाल्या उपरांत आमची साकार जाता. हाज्याय फुडें ते आनीक खूब मोठ्या प्रमाणात साकार जाता आसतना आमकां दिसतलें. रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात आमी केल्लो एडवान्समेंट हे जर आमी पळयता आसत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणात देशाच्या प्रगतीत आमी तेंय काम हे खूब मोठ्या प्रमाणात आमी करीत आसा. आज आमकां भर जो दिवपाक जाय म्हणजे सातत्यात रोहिदास बाब देसाय हांच्यांनी उलयता आसतना एक गजाल नक्कीच सांगली की ते म्हणटात की हातान घेयात म्हणजे तुमी शिस्त पालन करपा खातीर लोकांक कटिबद्ध करात. पण त्याच बरोबर लोकांचे सहकार्य हे तितकेच गरजेचे आसा. सरकार आपल्या परीत हे कायदे करपाक शकता, त्या कायद्याचे पालन करप हे लोकांच्या हातान आसा. म्हणून आयच्या ह्या क्रांती दिनाच्या दिसा तेन्ना क्रांतीची ज्योत पेटयली गोंय मुक्त करपा खातीर. आज क्रांतीची ज्योत पेटोवपाक जाय. गोंय
हे हरीत क्लीन आणि ग्रीन दवरपा खातीर आमकां ही घेवन पेटोवपाची गरज आसा. तांच्यांनी नेमको म्हणजे तांच्यांनी जे बोट दवरले की गोंय जर आमी नितळ दवरले, गोंय जर आमी स्वच्छ दवरले जाल्यार गोंयांत येवपी ट्युरिस्ट हे आनीकूय मोठ्या प्रमाणात वाडटले. गोंयचे नांव आज ग्लोबली आमी पळयता, बट ते आनीकूय बी तशाच पद्दतीन दवरपा खातीर हो फक्त सरकाराचेंच काम न्ही, तर प्रत्येकाचें कर्तव्य आसा. म्हणून तेन्ना स्वातंत्र्य सैनिकांनी दिल्लो त्याग हो आमी विसरून उपयोग ना. आमचे सातत्यान बारीकशे कॉन्ट्रिब्युशन ह्या गोंया खातीर ग्रीन आणि क्लीन दवरपा खातीर आमी वावुरतले. हे जे आसा पळय न्ही, हाजो ह्या स्वातंत्र्याचो दुरुपयोग आमी करचे ना. तांच्यांनी जे म्हटल्यार आमी सातत्यान लॉ अँड ऑर्डर मेंटेन दवरपा खातीर, क्रायम डिटेक्शन करपा खातीर गोंय राज्य हे सातत्यान एक नंबराचेर आसा. पण हे सगळें करता आसतना लोकांनी थोडेशें शिस्तीचें जर पालन करीत जाल्यार आमी सगळ्या बाबतींत एक नंबर जावपा खातीर आमी सदोदीत फुडें आसतले. आमी गोंयची म्हणजे GDP पळयता, पर कॅपिटल इन्कम पळयता, बाकीच्या देशाच्या बाबतींत आमी बाकीच्या राज्याच्या बाबतींत आमी एक नंबराचेर आसा. आणि इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आणि विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करता आसतना विकसित गोवा 2037 हे स्वप्न साकार करपा खातीर खरी साथ जाय ती पुराय नागरिकांची. हांव आयच्या ह्या क्रांती दिनाच्या दिसा समेस्त माझ्या गोंयकारांकडे मागता की चलात, उठात, परत एकदा जागे जायात आणि विकसित गोवा 2037 पर्यंत आमकां हे गोंय विकसित राज्य म्हणून हाडपा खातीर तुमचो सगळ्यांचो आस्पाव आपल्या परीन जरी तुम्ही केलो आसत तर आमकां चड उशीर लागचो ना. आमी सगळे मतभेद म्हणजे जातीचे आसतले, धर्माचे आसतले, पॉलिटिकल आसतले, हे सगळे मतभेद सायडीक दवरून विकसित गोवा 2037 हे करपा खातीर सदोदीत फुडें रावचे, तत्पर रावचे इतकेच आयच्या दिसा मागता. आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि तमाम स्वातंत्र्य सैनिकांनी केल्ल्या बलिदान आणि त्यांचो त्याग हेजो याद करता आसतना तांकां हांव आर्गां ओंपता आसतना परत एकदा गोंयच्या क्रांतीची मशाल ही 18 जुनाक पेटयल्ली. गोंयच्या विकसित गोंयची मशाल ही आज आमी पुनश्च एकदा पेटोवया. इतकेच सांगताना माझी 2 उतरां सोंपयता. जय हिंद, जय गोवा, जय भारत.